हॅलो एव्हरीवन, मी सोनीज फूड या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला तर मग पनीर भुर्जीला सुरुवात करूयात. आजची स्पेशल रेसिपी आहे पनीर भुर्जी. त्यासाठी आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत. तो छान चिरला की आता आपण 2 कांदे घेणार आहोत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कांदे जास्त घेऊ शकता. आणि 1 मिरची चिरून घेणार आहोत. तुम्ही या पद्धतीने लहान मुलांसाठी ही देखील बनवू शकता. फक्त तिखट थोडंसं स्किप केलं तरी चालेल. आता एक कढई घेणार आहोत. त्यामध्ये 1 पळीभर तेल टाकून घेणार आहोत. या पद्धतीने एकदा पनीर भुर्जी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि सोनी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण 1 चमचा भरून इथे बेसन पीठ टाकणार आहोत. बेसन पीठ छान लालसर भाजून देणार आहोत. आय होप तुम्हाला माझ्या रेसिपीज खूप आवडत असतील. आता छान वासही येत आहे. बघू शकता तुम्ही, रेडिश कलर आलेला आहे. यामध्ये आपण हिरवी मिरची जी कट केलेली होती ती टाकणार आहोत. हिरवी मिरची छान भाजली की त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा छान भाजून देणार आहोत. या पद्धतीने बनवा, नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. ती खूप छान आणि चविष्ट होते. आता आपण 1 टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो छान गाळ होऊन देणार आहोत. टोमॅटो गाळ होण्यासाठी आपण थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत. तुम्हाला सोनीज फूड या चॅनलच्या आणि सोनीज फूड या चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता छान गाळ झालेला आहे. आपण मसाले टाकणार आहोत. लाल तिखट, मटन मसाला किंवा गरम मसाला, हळद आणि मीठ. तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. आणि छान परतून घेणार आहोत. आता आपण पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत, क्रश करून घेतलेले आहे. मी इथे पनीर भाजलेलं आहे. तुम्ही शक्यतो तसेच वापरले तरी देखील चालेल. पनीर छान मिक्स करून घेणार आहोत. या पद्धतीने भाजी बनवल्यास तुम्ही 1 नाही तर 2 पोळी जास्त खाल. एवढी टेस्टी आणि छान होते. ही सेम अंड्याच्या, जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल आणि व्हेज असाल तर मी या पद्धतीने एकदा पनीर भुर्जी करून पहा. सेम अंड खाल्ल्यासारखीच लागते. अंड्याची भुर्जी आणि पनीर भुर्जी यामध्ये थोडाही फरक नाही. थोडेसे गरम पाणी टाकून घेणार आहोत जेणेकरून आपला मसाला कोरडा राहणार नाही. आणि आता आपण हलवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता. हवे असल्यास 2 ते 3 मिनिट झाकूनही ठेवू शकता. आपल्या पनीरने, भाजीने पाणी खूप तेल सोडलेले आहे. तुम्ही पाहू शकता. आता खाण्यासाठी रेडी आहे आपली पनीर भुर्जी. काय मग कमेंट्स करताय ना? करत राहा आणि खात राहा. हॅपी राहा. थँक्यू सो मच.